नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पीएचडी संशोधकांच्या अर्थसहाय्यामध्ये वाढ. यूजीसीने अधिछात्र वृत्तीची नवीन रक्कम ठरवल्यानंतर महाज्योतीचा निर्णय. नागपूरचं प्रदूषण धोक्याच्या पातळीबाहेर. बांधकाम वाहनांचा धूर आणि बदललेल्या वातावरणामुळे प्रदूषणामध्ये वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 168 वर. आज नवे 28 कोरोना रुग्ण, तर ठाण्यात 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गमध्ये 1 चेन 1च्या रुग्णाची नोंद. राज्यात एप्रिल मे महिन्यामध्ये पाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर. पनवेल महापालिका क्षेत्रामधील पाण्याची चिंता मिटणार. कुंडलिका नदीचे 517 MLD पाणी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव. शनी शिंगणापूर इथल्या देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच साखर कारखाना उभारणार असल्याचं आमदार संजय जगतापांचं शेतकऱ्यांना आश्वासन. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना उभारला जाणार. जरांगे पाटलांच्या चलो मुंबई इशाऱ्यानंतर लातूरच्या गाधवड गावामध्ये मराठा समाजाची बैठक. बैठकीमध्ये 70 ट्रॅक्टर आणि 3 टँकर घेऊन मुंबईला निघण्याचं नियोजन. नाशिक बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाज्या कडाडल्या, तर टोमॅटोचे दर काहीसे घसरले. धुळे शहरामध्ये पालेभाज्यांची मागणी वाढली. शेपू, पालकसह वांगी, कोबी, गिलके, दोडके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा तृणधान्याची सर्वाधिक 40,000 हेक्टरवर पेरणी, तर गव्हाची पेरणी घटली. लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाला तब्बल 500 रुपये किलोचा भाव. उत्पन्न देखील वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धुळे शहरामध्ये पालेभाज्यांची मागणी वाढली. शेपू, पालकसह वांगी, कोबी, गिलके, दोडके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली. सीताफळाला 30 ते 60 रुपये प्रति किलो भाव. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. कापसाला दर न मिळत असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर केला आडवा. वृद्ध शेतकऱ्याला जीव मारण्याचा धाक दाखवत तब्बल 6 क्विंटल कापसाची चोरी. धुळे जिल्ह्यामधल्या शिरपूर तालुक्यामधल्या अर्थे शिवारामधली घटना. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 60% घसरण. लाल कांद्याचे कमाल बाजारभाव 1800 रुपयांच्या आत. लातूरच्या 5,36,000 शेतकऱ्यांनी उतरवला रब्बी हंगामाचा पीक विमा. जिल्ह्यातील 4,29,000 हेक्टर जमिनीचा विमा उतरवण्यात आला. बाजारात खाद्यतेलाच्या मागणीमध्ये घट. सोयाबीनची आवक घटूनही दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. भंडारा जिल्ह्यामधल्या शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. दंडाध्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटेलची मागणी. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये नेटवर्क गायब. एसटी बसचे ऑनलाईन तिकीट काढण्यास अडचणी. गोंदियात जुन्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना. प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष. बांधकाम सुरू न झाल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा. धुळे शहर वाहतूक पोलिसांची ऑनलाईन दंड आकारण्यासाठी मोहीम. 65,000 रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल. लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर तालुक्यामधल्या आष्टा गावात तरुणाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या. रमेश फुले असं तरुणाचं नाव. धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कक्ष. ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी जोडप्यांना पोलीस संरक्षण मिळणार. गोंदिया जिल्हा परिषदेकडून अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांचं सादरीकरण. नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळ इथे सुट्ट्यांनिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी. यशवंत तलावातील बोटिंगला पर्यटकांची पसंती. दत्त जयंती निमित्तानं अहमदनगरमधल्या श्री क्षेत्र देवगड मंदिर विद्युत रोषणाईने रखडलं. संत महंतांसह लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्त जन्मोत्सव साजरा होणार. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्त जयंती सोहळा. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये फुलांची उधळण. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात सोहळा साजरा. साताऱ्याच्या पाटणमध्ये संदीप डाकवेंनी वारली आर्टमधून साकारलं दत्त जयंती सोहळ्याचं चित्र. वारली कलेतून रेखाटलेल्या दत्त जयंती सोहळ्याचं सर्वत्र कौतुक. नांदेडच्या माहूर गडावर दत्त जन्म सोहळ्याचा उत्साह. दत्त नामाच्या गजरामध्ये सोहळा संपन्न.
नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिरामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दत्त जयंती साजरी. नांदेडमधल्या माळ टेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण सोहळा. सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरामध्ये दत्त मूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावानं केली बहिणीची गळा दाबून हत्या. आरोपीला अटक. घटनेनंतर तालुक्यात खळबळ. वर्ध्यात मोटारसायकल चोरी प्रकरणी एकाला अटक. चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. 2 मोटारसायकली जप्त. रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. सोलापूरातील तरुणांनी बनवले दुधाच्या हिशोबासाठी विशेष अॅप. दूध ERP नामक अॅपद्वारे दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार. धुळ्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी शिक्षण बचाव परिषदेचं आयोजन. मान्यवरांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करत परिषदेची सुरुवात. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन. कोळी समाजानं घेतलेले महादेव कोळी आदिवासी जमातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी. बुलडाण्यामध्ये भंगार बसेसमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित. धावत्या बसचं ॲक्सेल तुटून अपघात. सुदैवानं सर्व प्रवासी सुरक्षित. भंडाऱ्यामधल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावर अस्वलाचा हल्ला. हल्ल्यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. वाशिममध्ये कापसाची भाववाढ होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कपाशीला कमीत कमी 10,000 दरवाढ मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. सांगलीमध्ये द्राक्ष बागांना अवकाळी पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून संरक्षण शेती. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित. धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी बसच्या तिकिटासाठी आता QR कोडचा वापर. दुसऱ्या टप्प्यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे तिकीट काढता येणार. परभणीमधल्या गंगाखेडच्या धारखेड पुलावर 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. संबंधित घटनेमध्ये 7 जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर.